भक्ताईसे जाना जे देही उदास, भक्ताईसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ज्ञानीशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमास्वरूपिणीं, नामदेवं च दयामूर्तिं, नाथं वन्दे पुनः पुनः, वैराग्यस्य परामूर्तिं, देहुक्षेत्रनिवासिनां तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टकं, तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यास योगं, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरि ब्रह्म स्वरूपं, पांडुरंगाकरु पांडुरंगाकरु प्रथम नमन, पांडुरंगाकरु प्रथम नमन, दाढी वाजवा दाढी, पांडुरंगाकरु प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, आई हनुमंत बिराजी, आई हनुमंत बिराजी।
मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा यांच्या चरणाविंद सेवेमध्ये आपला देह समर्पित करणारे सदेह वैकुंठाला जाणारे पंचमवेद निर्माते वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजित असलेले शांतता व महानता ज्यांच्या जीवनामध्ये वास करते नवे नवे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु धर्मगुरु देवमान्य संत संतमान्य संत जगतमान्य संत भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम असणारे जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा भक्ताच्या स्थितीचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडला विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंगाला कुठेतरी स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. मग त्या अनुषंगाने आज या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत. आज या ठिकाणी तुकाराम बाबा खेडलेकर बाबांच्या त्या ठिकाणी आशीर्वादानं लहवितकर बाबांच्या त्या ठिकाणी आशीर्वादानं हा आपला चालत असलेला गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा गजर कीर्तनाचा हा चालत असलेला आपला हा आनंदाचा सोहळा. आणि या सोहळ्यामध्ये या ठिकाणी 6व्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं गोरख काका तसेच अरुण काका यांच्या संपर्कानं माझ्याकडे आली. तसेच या ठिकाणी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. आज या ठिकाणी मी जर कोणामुळे उभी असेल तर माझ्या गुरुवर्या साध्वी सोनाली दिदी करपे यांच्यामुळे मी या ठिकाणी नारदाच्या गादीवर उभी आहे आणि त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. कीर्तनासाठी उपस्थित असलेले टाळकरी माळकरी विनेकरी श्रोते मंडळी यांच्याही चरणावर नतमस्तक होते. गायनाची सुंदर साथ करत असणारे आपले शांताराम बाबा असतील, तसेच अरुण काका असतील, वाल्मिक काका असतील, भानदास काका असतील, सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. मृदुंगाची सुंदर साथ करत असणारे प्रशांत महाराज असतील, हार्मोनियमची सुंदर साथ करत असणारे आपले वाघ सर असतील, तसेच साऊंड सिस्टीमवाले दादाचेही धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते आणि चिंतनाला प्रारंभ करते. विठाला विठाला ऐका. जगद्गुरु जगतवंदनीय तुकोबराया या अभंगातून आपल्याला भक्ताच्या स्थितीचं भक्ताच्या अवस्थेचं वर्णन करून देतात. महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात की बाबा हो, भक्त असे असतात, कसे असतात तर जे देहावरती उदास झालेले असतात, ज्यांची या प्रपंचावरील या संसारावरील आसक्ती नष्ट झालेली असते, ते भक्त असतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी. आशा ज्यांची विलयाला गेलेली आहे असे भक्त असतात. अशा भक्तांचा विषय फक्त भगवान परमात्मा झालेला असतो. म्हणून त्या ठिकाणी विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, त्यांचा विषय फक्त भगवान परमात्मा झालेला असतो. मग त्या ठिकाणी जनधन अथवा माता पिता देखील त्यांना आवडत नाही. मग जगद्गुरु तुकोबराया जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता आवडत नाही, पिता आवडत नाही, तर मग निर्वाणीच्या प्रसंगाला तुमच्या माग पुढे कोण उभं राहणार? तेव्हा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साखडे पडोनी ती. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाबा हो, निर्वाणीच्या प्रसंगाला जनधन मला कामा येणार नाही, माता पिता मला कामा येणार नाही, तर भगवान परमात्मा त्या ठिकाणी माझ्या निर्वाणीच्या प्रसंगाला माग पुढे उभं राहून माझा सांभाळ करेल. आणि जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात की सत्य कर्म जे भक्त करतात त्यांना सहाय्य करावं. सहाय्य करता आलं नाही तरी चालेल, परंतु भय घातल्याचं काम करू नका, नाहीतर अवश्य तुम्हाला नरकाला जावं लागेल. तुका म्हणे सत्या कर्मा भावे साह्य घातलिया भय नरका जाणे. विठाला विठाला ऐका.
जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये आपल्याला भक्ताची ओळख करून देतात. काय करून देतात? भक्ताची ओळख करून देतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की बाबा हो, तुम्ही जर भक्त शोधत असताल ना तर माझ्याकडे या, मी तुम्हाला त्यांचा ऍड्रेस सांगतो, मी तुम्हाला त्या ठिकाणी त्यांचा पत्ता सांगतो. मग जगद्गुरु तुकोबरायांकडे एक साधक आला आणि जगद्गुरु तुकोबरायांना म्हटला की तुकोबराया, तुम्ही आम्हाला भक्ताची ओळख करून देतात, संताची ओळख करून देतात, पण का हो तुकोबराया, या भक्ताच्या ओळखीतून या संताच्या ओळखीतून आम्हाला काही फायदा आहे का हो? कारण आज कलियुगामध्ये बघितलं तर सर्वजण त्या ठिकाणी फायद्यासाठीच जगत असतात. प्रत्येकाला असं वाटतं असं की मला या कोणत्याही गोष्टीतून फायदा मिळावा. बघा, आपण एखादा ग्रंथ वाचण्यासाठी घ्यावा. ग्रंथ वाचत असताना आपण सर्वप्रथम काय बघत असतो हो? काय बघतो? फलश्रुती आपण अगोदर बघतो. म्हणजे काय, तर फलश्रुती अगोदर बघतो. या ग्रंथ वाचल्याने आम्हाला फळाची काय प्राप्ती होईल हे अगोदर बघतो आणि नंतर ग्रंथ वाचतो. बघा, मंदिरात भगवंताकडे जावं, भगवंताला म्हणावं देवा एक सोडून दोन दोन नारळ वाहतो, परंतु आमच्या संसाराची स्थिती सुधरव. म्हणजे काय आहे, आधी फळाची अपेक्षा आहे आणि नंतर मग त्या ठिकाणी दर्शन आहे. बघा, एखादी म्हातारी त्या ठिकाणी पारावर बसलेली असावी, समोर 10-5 लेकरं खेळतायत, त्यामध्ये तिचा नातू देखील खेळतो आहे. ती त्याला आवाज देते, पप्या इकडे ये. पप्या ऐकत नाही, ऐकलंच ना ऐकलं करतो, नळी फुंकिले सोनारे इकडून तिकडं गेले वारे, अशा प्रकारे तो करतो. पण म्हातारीनं दुसरा आवाज द्यावा. म्हातारी म्हणते की पप्या इकडे ये, मी तुला 10 रुपये देते. 10 रुपये शब्द कानावर पळताच तर त्या ठिकाणी तो पप्या ठणकन पळत येतो. म्हणजे काय आहे, अपेक्षा, त्या फळाची काय आहे, अपेक्षा आहे. मग जगद्गुरु तुकोबराया या कलियुगामध्ये प्रत्येक नरदेह असो, कोणीही असो, फायद्यासाठीच जगत असो. मग जगद्गुरु तुकोबराया, भक्तांकडून आम्हाला काय फायदा मिळेल, संतांकडून आम्हाला काय फायदा मिळेल? कारण तुमच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला वाटत नाही की आम्हाला भक्तांकडून काही फायदा मिळेल. कारण तुकोबराय स्वतः म्हणायची की आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके. म्हणजे स्वतः तुकोबराय म्हणायचे आम्ही काय सदैव सुडके आहोत. मग तुकोबराया, तुमच्याकडे बघितल्यानंतर वाटत नाही आम्हाला की आम्हाला त्या ठिकाणी भक्तांकडून फायदा मिळेल. मग तुकोबराया ऐका ना, तुम्ही एक काम करा. काय करावं? तेव्हा तुकोबराया ऐका, तुम्ही एक काम करा, तुम्ही आम्हाला एखाद्या पुढाऱ्याची, एखाद्या श्रीमंताची ओळख करून द्या, जेणेकरून आमच्या संसारासाठी, आमच्या प्रपंचासाठी लागणारं धन आम्ही त्यांच्याकडून प्राप्त करून घेऊ. कारण तुम्हीच तर म्हणतात की धनवंता लागी, धनवंता लागी. जगद्गुरु तुकोबराया, तुम्हीच तर म्हणतात की धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी. तुम्हीच तर म्हणतात की धन जर असलं जवळ तर त्या ठिकाणी मान्यता प्राप्त होत असते, प्रॉपर्टी जवळ असली तर मान्यता प्राप्त होत असते. मग जगद्गुरु तुकोबराया, या भक्तांकडून आम्हाला धन मिळणार नाही, काही मिळणार नाही. त्यापेक्षा ऐका ना तुकोबराया, तुम्ही आम्हाला पुढाऱ्याचीच ओळख करून द्या, जेणेकरून आमच्या संसारासाठी लागणारं धन आम्ही त्यांच्याकडून प्राप्त करून घेऊ. तुकोबराया, तुम्ही आम्हाला पुढाऱ्याचीच ओळख करून द्या, श्रीमंताचीच ओळख करून द्या. भक्ताच्या ओळखीच्या भानगडीत पडू नका. विठाला विठाला, टाळी वाजवायची विठ्ठल विठ्ठल म्हणताना. ऐका, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की बाबा रे, मला मान्य आहे,
की संसारात जगण्यासाठी, प्रपंचात जगण्यासाठी धनाची आवश्यकता आहे, धनाची त्या ठिकाणी गरज आहे. परंतु ऐका ना, धनाच्या गरजेपेक्षाही, या नश्वर गोष्टींपेक्षाही माणसाला जर कशाची जास्त गरज असेल तर त्या गोष्टीचं नाव आहे सुख. विठाला विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की कशाची गरज आहे? सुखाची गरज आहे. कारण दुःखात उद्विजते सुखम सर्वाय रुच्यते. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. प्रत्येकाला असं वाटत असतं की मला त्या ठिकाणी सुख प्राप्त व्हावं. प्रत्येकाला वाटतं ल्यावे खावे बारे असावे सदैव, ल्यावे खावे बारे असावे सदैव. वाटत असतं की ल्यावे खावे बरे असावे सदैव, हे चिकरी हाव संसारी. प्रत्येकाला वाटतं की वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. पण ऐका ना दादा, सुखाची अपेक्षा तुम्ही कुठे करता? संसारात करतात, प्रपंचात करतात. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला दुःख भोगावं लागतं. ऐका, हा संसार कशाचा आहे? दुःखाचा आहे. दुःख बांधवाडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी नाही कोठे, जय हो जय हो. सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार कशाचा आहे मायबाप? दुःखाचा आहे. संसार नुसता दुःखाचा नाही तर दुःखाचं मूळ आहे. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शोनी, पाठी लागले ओढाळ, कवना मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ, धर्म जागो सदैवाचा, देवा परम उपकार,
सुखाचा आहे, दुःखाचा नाही. तर दुःखाचं मूळ आहे. भरपूर प्रमाण आपल्याला संसार दुःखाचा यावर देता येतील बघा. या संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही हो, यात सुख नाही. या संसार नगरीमध्ये त्या ठिकाणी सुख नाही, परंतु सर्वजण त्या ठिकाणी या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये सुखाची अपेक्षा करतात. काय करतात? सुखाची अपेक्षा करतात. माऊली महावैष्णव ज्ञानोबा म्हणतात की मज लागी दुःख व्हावे, ऐसे कोणी भावे ना जीवे, न वांछिता दुःख पावे, हे न संभवे स्वतंत्रता. माऊली म्हणतात की या ठिकाणी संसार नगरीमध्ये काय आहे? दुःख. त्या ठिकाणी दुःख आहे, परंतु तरीही संसारी लोक या संसारात सुखाची अपेक्षा करतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की बाबा रे, हे सुख सगळं आहे ना, हे तुझ्या जवळच आहे. हे सुख जरी संसारात दुःख असलं तरी सुख तुझ्या जवळ आहे, परंतु या सुखाला शोधण्यात तू चुकला आहेस. म्हणून त्या ठिकाणी तुला आशा, त्या ठिकाणी संसाराची आशेमध्ये जन्म जातो. बघ हा, बघ त्या ठिकाणी तुझं त्या ठिकाणी जन्म, त्या ठिकाणी सर्व सुखाच्या आशेत जातो. तुझ्या जवळच तुझं सुख आहे. तुझं आहे तुझं पाशी, पाशी परी तू जागा चुकलासी. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात की बाबा रे, सुख तुझ्या जवळच आहे, परंतु त्या सुखाला शोधण्यामध्ये तू चुकला आहेस. सुखाचा मार्ग तुझ्या जवळच आहे, परंतु त्या सुखाला शोधण्यात तू चुकला आहेस. म्हणून त्या ठिकाणी सर्व सुखाच्या आशेत तुझा जन्म त्या ठिकाणी जातो. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाहीन पावला, माया वेष्टीला जीव माझा माझे स्वहित नती कोणी, माझे स्वहित नती कोणी. सुखाला शोधण्यामध्ये त्या ठिकाणी आपण चुकतो आणि म्हणून त्या ठिकाणी सर्व सुखाच्या आशेत आपला जन्म त्या ठिकाणी वाया जातो. बरोबर आहे की नाही? तुम्ही बोलत नाही वाटतं. बरोबर आहे ना? सर्व सुखाच्या त्या ठिकाणी आशेत आपला जन्म जातो, सर्व सुखाच्या आशेत जन्म जातो. म्हणून तुकोबराय म्हणतात की बाबा रे, सुख तुझ्या जवळ आहे. सुख कोणाजवळ आहे? तुझ्या जवळच आहे. या संतांच्या चरणावर सुख आहे. त्या संतांची पायी संताजिया बहुमाये संताजिया बहुमाये हे चिठाई बहुमाये संताजिया बहुमाये संताजिया बहुमाये संताजिया. सुख वसे हे चिठाई बहुमाये संताजिया बहुमाये संताजिया
ठाई बहुपाई संतांच्या किंवा त्या ठिकाणी संतांच्या प्राप्ती करता संतांच्या प्राप्ती करता त्या ठिकाणी भगवंताच्या प्राप्ती करता आणि संतांच्या प्राप्ती करता म्हणा त्या ठिकाणी भगवंत त्या संतांची गरज आहे म्हणून त्या ठिकाणी भक्ताची तू ओळख करून घे. परंतु जगद्गुरु तुकोबारायांना तो साधक म्हणतो तुकोबाराया ठीक आहे आम्ही त्या ठिकाणी संतांची ओळख करून घेऊ आम्ही भक्ताची ओळख करून घेऊ पण जगद्गुरु तुकोबाराया तुम्ही असे दो तोंडी केव्हापासून बोलायला लागले हो. कारण तुम्हीच तर एका ठिकाणी म्हणतात की सुख प्राप्ती करता भगवंताच्या प्राप्तीची गरज आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नहे नोहे. त्या ठिकाणी तुम्हीच म्हणतात की सुखाची प्राप्ती करता ठिकाणी भगवंताच्या प्राप्तीची गरज आहे. मग ह्या ठिकाणी म्हणतात तुकोबाराया की सुखाच्या प्राप्ती करता भक्ताची गरज आहे भक्ताच्या ओळखीची गरज आहे. मग तुकोबाराया आम्ही नेमकं करावं तरी काय. तुकोबाराया म्हणतात की बाबा रे तू म्हणतोयस ना की त्या ठिकाणी संतांची प्राप्ती झाल्यानंतर सुखाची प्राप्ती आहे आणि भगवंताची प्राप्ती झाल्यावरती सुखाची प्राप्ती आहे. मी दोन्ही जे बोललो ना ते बरोबर आहे. कारण ऐक ना संत आणि देव हे काही वेगवेगळे नाही. देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा किंवा देव भक्तपण तुका म्हणे नाही भिन्न. माऊली महावैष्णव ज्ञानोबा सुद्धा सांगतात की तेवी आम्हात या परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे त्या ठिकाणी बाहेरी नामाचीच अंतरे वाचून यास्तवट विचारे मी ते चिते. म्हणजे संत आणि मी हे काही वेगवेगळे नाहीत. संत आणि मी वेगवेगळे नाही भगवंत आणि संत वेगवेगळे नाहीत. म्हणून त्या ठिकाणी मी जे बोललो ना दोन्हीही बरोबर आहे. परंतु ऐक ना भगवंताच्या प्राप्ती करता त्या ठिकाणी अगोदर कशाची गरज आहे तर संतांच्या प्राप्तीची गरज आहे. कारण हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. हरीच्या प्राप्ती करता त्या ठिकाणी आधी संतांचे पाय धरावे लागतात. म्हणून त्या ठिकाणी भक्ताची ओळख करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तो साधक म्हणतो ठीक आहे तुकोबाराया तुम्ही सांगतात ना की भक्ताची ओळख करून घ्या भक्ताची ओळख करून घ्या. मग सांगा तरी ते भक्त असतात तरी कसे. अभंगाचं प्रथम चरण भक्त ऐसे जाना भक्त ऐसे टाळी वाजवा टाळी. भक्त ऐसे जाना जे देई उदास भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना जे देई उदास भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना भक्त ऐसे भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना जे देई उदास भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना जे देई उदास ऐसे जाना भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना
टाळी वाजवा एकदा या सर्वांसाठी. खूप छान. ऐका. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी. भक्त ऐसे जाना कैसे, तर जे देहावरती उदास आहे आणि ज्यांची आशाही विलयाला गेलेली आहे असे भक्त जाणावं. कारण या भक्तांना माहीत असतं की या देहाची एक ना एक दिवस माती होणार आहे. ऐका. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. या शरीराची या देहाची एक ना एक दिवस काय होणार आहे, माती होणार आहे. म्हणून या देहावरती आसक्तीच ठेवायला नको असं त्या भक्तांना वाटत असतो. ऐका. देहावरती उदास म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु आपला हा जो रामनवमीचा पर्व काळ चालू आहे ना, या पर्व काळावरती या बाकीच्या बोलण्यापेक्षा नामस्मरणाला जास्त महत्व आहे. म्हणून एकदा आपल्याला प्रभू रामचंद्रांचं एकदा भजन करायचं आहे. सर्वांनी हात वरती करायचे बरं. सर्वांनी प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या शेजारची शपथ प्रत्येकानं हात वरती करायचे आणि प्रभू रामचंद्रांचं आपल्याला 2 मिनिटं काय करायचं आहे, भजन करायचं आहे. सगळ्यांनी हात वरती करायच्या. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, वरती हात करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. चंद्र भगवान की जय, सीता मैया की जय. हात खाली घ्यायला लावलेच नाही मी.
घ्या आता खाली. तुम्ही अगोदरच सगळं करतात. ऐका, त्या ठिकाणी भक्त त्या ठिकाणी देहावर उदास कसे असतात हे मी तुम्हाला सांगते. ऐका, कुंभकर्णाचं आणि रामरायांचं त्या ठिकाणी अयोध्या त्या वनामध्ये युद्ध चालू होतं आणि त्या युद्ध प्रसंगी कुंभकर्ण हा बलाढ्य होता. पर्वताप्रमाणे तो कुंभकर्ण होता. त्या ठिकाणी पर्वतासारखा आणि प्रत्येक समोर येणाऱ्या वानरांना त्या ठिकाणी मुठीत धरायचा आणि लांब त्या ठिकाणी फेकून द्यायचा. प्रत्येक वानरांना त्या ठिकाणी पायाखाली चिरडायचा, काहींना हातात घेऊन लांब फेकून द्यायचा. असं त्याचं काम चाललं. आणि मग त्यानं एका वानराला मुठीमध्ये घेतलं. वानराला त्या ठिकाणी मुठीमध्ये घेतलं. वानराला तो म्हटला की ऐक वानरा, माकडा ऐक, मी तुला सोडून देईन, पण तू फक्त एकदा म्हण की मी काय आहे, रावणाचा आहे. तू फक्त एकदा म्हण की मी रावणाचा आहे, रामाचं नाही. मी तुला जीवनदान देऊन टाकेल, जीवनदान तुला देऊन टाकेल. तू फक्त एकदा म्हण की मी काय आहे, रावणाचा आहे. तो वानर त्या ठिकाणी काहीही बोलत नव्हता. परत दुसऱ्यांदा त्या ठिकाणी तो कुंभकर्ण परत म्हणतो आहे की ऐक वानरा, तुला परत म्हणतो आहे, तू त्या ठिकाणी भगवान त्या आमच्या रावणाचं तू त्या ठिकाणी नाव घे, रामाचं नाव घेऊ नको. रामचंद्र भगवान की जय असं म्हणू नको, तू रावण महाराज की जय असं म्हण. परंतु तो माकड म्हणतो, ऐक मूढ राक्षसा कुंभकर्णा, अरे मी रामाचाच होतो, रामाचाच आहे आणि रामाचाच राहणार आहे. असे त्या ठिकाणी त्याचे बोल ऐकले आणि त्या कुंभकर्णाला एवढा राग आला महाराज, एवढा राग आला. त्यानं त्या ठिकाणी त्याच्या पोटाला धरणं आणि रक्ताचं त्या ठिकाणी चिळकांडा बाहेर येवस्तो त्याचं पोट दाबतो आहे. परंतु म्हणतो आहे, अरे वानरा मरशील आता तरी म्हणतो मी काय आहे, रावणाचा आहे. एकदाच म्हण, मी तुला सोडून देईन. पण तो वानर म्हणतो, ऐक राक्षसा, मी मेलो ना तरी चालेल, पण बघा या देहावरील त्यांची आशा त्या ठिकाणी आता निष्ठा बघा त्या भगवान परमात्मेवरची. तो वानर म्हणतो आहे की मी रामाचाच होतो, रामाचाच आहे. तर रावणा त्या ठिकाणी कुंभकर्णा, मी रावणाचा होऊन जर जगलो ना तर माझी अवस्था तुझ्यासारखी होईल. ही भक्तांची अवस्था असते. ऐका, म्हणून महाराज म्हणतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास विठाला विठाला. जातो आहे परंतु देहावरील काय झाले आहे, आसक्ती नष्ट झालेली आहे. फक्त आणि फक्त तो भगवान परमात्मा आपलासा झाला आहे, म्हणून त्या ठिकाणी देहावरची आसक्ती नष्ट झाली. ऐका, अजून एक उदाहरण सुंदर आहे. एक राजा त्या ठिकाणी आपल्या संसारावरती, देहावरती आणि सगळं काही राज्यावरती उदास होता. का उदास होता, तर त्याचं शरीर हे रोगग्रस्त होतं. कसं होतं, रोगग्रस्त होतं. आणि बघा, प्रपंचात म्हणा परमार्थात म्हणा आरोग्य चांगलं हवं बरं, नाहीतर त्या ठिकाणी जन्माला त्या ठिकाणी येऊन काही त्या अर्थ नाही. बघा, आपण जर भगवान परमात्म्याची पूजा करत असलो, गंध लावत असतो, पोट दुखत असलं, गंध भगवंताला जास्त लागतो की पोटाला जास्त लागतो? हो, कुठे लागतो जास्त? पोटाला जास्त लागतो. म्हणजे आरोग्य चांगलं हवं, नाहीतर परमार्थही घडू शकत नाही आणि प्रपंचही घडू शकत नाही. ऐका, म्हणून तो राजा त्या ठिकाणी रोगग्रस्त असल्या कारणानं त्या शरीरावरती आणि सर्व प्रपंचावरती, राज्यावरती उदास होता. एक दिवस राजा त्या ठिकाणी जंगलामध्ये शिकारीसाठी गेला. शिकारीसाठी गेल्यानंतर तो राजा त्या ठिकाणी त्याला एक साधू दिसले. साधू महात्मा अंतर्ज्ञानी होते, महात्मा होते मोठे. आणि तो साधू महाराजांकडे गेला. साधू महाराजांना म्हणाला की साधू महाराज, तुम्हाला काय सांगावं माझी अवस्था. त्या साधूला दया आली, कारण संत हे दयेचे भांडवलच असतात ना हो. कारण जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. त्या ठिकाणी रंजल्या गांजल्यानं आपलंसं करणारे साधू असतात. दया आली आणि म्हटले, काय झालं राजा? तेव्हा मग राजा म्हटला की महाराज, काय सांगावं तुम्हाला, माझं या शरीर हे रोगग्रस्त असल्या कारणानं मी माझ्या देहावरती, राज्यावरती उदास आहे. त्या ठिकाणी साधूला दया आली. साधूनं राख त्या दुधामध्ये राख टाकून मंत्रमुग्ध करून राजाला प्यायला दिली. राजानं ती प्यायली आणि त्या ठिकाणी पुन्हा शरीर त्याचं आरोग्य संपन्न सुस्वस्थ असं झालं. राजा आनंदित झाला, आपल्या नगरीला निघून गेला. राजा नगरीला निघून गेला. पुन्हा त्या ठिकाणी संसारावर आसक्ती जडली, पुन्हा बायको मुलांवरती आसक्ती जडली आणि मग पुन्हा प्रपंच करू लागला.
पुन्हा सर्व त्या ठिकाणी वैभव भोगू लागला आणि राजाला एक दिवस संदेह निर्माण झाला. राजा मनामध्ये विचार करतो आहे, अरे ज्यांच्यामुळे आपण आज एवढं वैभव भोगतो आहे ते संत महात्मे किती वैभव भोगत असावेत. म्हणून त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारावा या हेतून पुन्हा त्या ठिकाणी जंगलात गेला. जंगलात गेल्याबरोबर त्या साधू महाराजांना, आता साधू महाराज हे अंतर्ज्ञानी होते बघा. आपण म्हणतो आम्ही 12 गावचे पाणी पिलं, पण साधू महात्मे 1200 गावचे पाणी पिलेले असतात बरं. म्हणून मग त्या ठिकाणी साधू महात्म्यांना कळालं की आपल्याकडे राजा येतो आहे. म्हणून मग राजा आला आणि राजा काही बोलणार तो साधू महाराज म्हटले की राजे साहेब तुमचा हात दाखवा. ठीक आहे, हात दाखवला आणि हात दाखवल्याबरोबर त्या ठिकाणी साधू महाराजांनी चेहरा उदास केला. चेहरा उदास केला. राजा म्हटले काय झालं महाराज, तुमच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी 36 आकडा का पडला आहे. तेव्हा मग महाराज म्हणतात की राजा एक सांगू, खरं सांगू तुला की तुझं आयुष्य 7 दिवस राहिलेलं आहे. तुझं आयुष्य फक्त 7 दिवस राहिलेलं आहे. त्या राजा त्या ठिकाणी स्वतःचा प्रश्न विचारला. कोण प्रश्न विसरणार नाही हो, कारण मरण जवळ आलाय असं सांगितल्या बरोबर कोण त्या ठिकाणी स्वतःचे प्रश्न विसरणार नाही. राजा त्याचा प्रश्न विचारला. पुन्हा आपल्या नगरीला निघून गेला. राजा पुन्हा त्या ठिकाणी संसारावरती राज्यावरती उदास झाला. त्याला सारखा आठवत होता तो म्हणजे यम सारखा त्याला आठवत होता. एक दिवस त्याला माहित होतं आता ह्या 8 दिवसामध्ये आपला मृत्यू होणार आहे. म्हणून मग यम आठवल्या कारणानं देहावरती उदास झाला, संसारावरती उदास झाला, राज्यावरती बायको मुलांवरती उदास झाला. भागवताचं त्या ठिकाणी पारायण करू लागला, संत महात्म्यांना दान देऊ लागला. आणि असं करत असताना त्या ठिकाणी 7 दिवस पूर्ण झाले. किती दिवस पूर्ण झाले? तुम्ही झोपला नाहीत ना? हा, जागे राहा बरं. आणि मग त्या ठिकाणी 7 दिवस पूर्ण झाले. 8वा दिवस उजाडला आणि राजा त्या ठिकाणी तुम्हाला वाटलं असेल आता गेला नाही का? नाही, तो गेला नाही, तर तो जिवंतच होता. म्हणून राजा विचार करतोय की अरे बाबा साधू महात्म्यांचं वचन तर खोटं ठरणार नाही. आणि मग हे असं झालं तरी कसं की आपण पुन्हा जिवंत राहिलो. मग त्या ठिकाणी साधू महात्म्यांकडे जायचं आणि त्यांना विचारू. त्या ठिकाणी राजा साधू महात्म्यांकडे निघाला. महात्म्यांजवळ आला आणि म्हटला की महाराज असं झालं तरी कसं, तुमचं वचन खोटं ठरलं तरी कसं. त्या महाराज म्हणतात ऐक राजा, बाकीचं सगळं जाऊ दे, पण माझ्या प्रश्नाची तू काय कर उत्तर दे. ऐक राजा, तुला माहित होतं की 7 दिवसात तुझं मरण येणार आहे, मग तुझं त्या ठिकाणी अवस्था कशी होती ती मला सांग. तेव्हा राजा सांगतो महाराज काय सांगावं, मला सारखं आठवत होता तू म्हणजे यम, आणि यम आठवल्या कारणानं मला माहित होतं हे शरीर आता जाणार आहे. म्हणून मी आसक्ती सगळी सोडून दिली. आसक्ती त्या ठिकाणी माझी सगळी लयाला गेली. त्या ठिकाणी देहावरती प्रपंचावरती सगळीकडे मी काय झालो, उदास झालो. त्या ठिकाणी साधू महाराज म्हणतात ऐक राजा, तुला जसं माहित होतं ना की 7 दिवसात तुझा मृत्यू येणार आहे म्हणून तू उदास झाला, तसं आम्हाला देखील माहित आहे की आमचा एक ना एक दिवस या 7च दिवसामध्ये मृत्यू होणार आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी देहाची आसक्ती सोडली आहे. यालाच म्हणावं भक्त ऐसे जाना जे देही उदास. विठाला विठाला, टाळी वाजवा टाळी. भक्त कळाले ना का उदास असतात, कळाले ना? तर भक्त ह्यामुळे उदास असतात की त्यांना माहित असतं की या देहाची एक ना एक दिवस माती होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी भक्त देहावरती उदास असतात. मग भक्त त्या देहावर उदास असतात, मग करतात तरी काय? मग भक्तांचा विषय भगवान परमात्मा होतो. फक्त आणि फक्त तो भगवान परमात्मा विषय होतो. महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात विषय तो त्यांचा
विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण आवडे गंधर्व माता पिता गायन गंधर्व माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता ऐका त्यांचा विषय फक्त आणि फक्त भगवान परमात्मा होतो मग त्या ठिकाणी जनधनच काय तर माता पिता देखील त्यांना आवडत नाही ऐका खऱ्या अर्थानं जीवनाला आल्यानंतर 4 गोष्टी माणसाला आवडू नयेत आपण प्रत्येकाचा सविस्तर विचार करू ऐका पहिली गोष्ट आहे जन आता जन का आवडू नयेत तर ऐका जन हे फक्त दिल्या घेतल्याचे असतात जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे जन हे सुखाचे दिल्या कसे असतात तर दिल्या घेतल्याचे असतात जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी अंत काळीला हे जन काम येत नाहीत ऐका जन असे असतात ना एका कधी वर नेतीन आणि कधी खाली आणतीन याचा आपण विचार करू शकणार नाही ऐका जन कसे असतात एकाचा चहा पितात दुसऱ्याचा चिवडा खातात तिसऱ्याच्या गाडीत बसतात चौथ्याचा प्रचार करतात आणि 5व्यालाच निवडून देतात असे जन असतात विठाला विठाला जन हे कसे असतात तर त्या ठिकाणी दिल्या घेतल्याचे आणि जनाचं काही खरं नाही दादा अजून एका कारणानं जन आवडू नये ऐका जन कसे असतात जन तुका म्हणे जन दो तोंडी रहा सावध ऐका जन कसे असतात एक गृहस्थ आपला घोडा विकण्याकरता निघाला घोड्या विकण्याकरता आपल्या मुलाला घेऊन त्या ठिकाणी निघाला काही अंतर चालू गेल्यानंतर तो जो गृहस्थ होता त्याला काही लोक म्हणतात की बाबा रे हा घोडा रिकामा चालला त्याच्यावर बसून जायचं त्याला ते पटलं आणि त्याच्या मुलाला त्यानं बसवलं ठीक आहे काही पुढे चालू गेल्यानंतर पुन्हा त्याचे काही मित्र भेटले आणि मित्र भेटल्याबरोबर म्हणतात की बाबा रे अरे ह्यामुळेच हे मुलं बिघडतात बरं तू त्या ठिकाणी त्याला बसू द्यायला नको होतं यामुळेच हे मुलं बिघडतात त्याला तेही पटलं त्याला उतरवलं आणि स्वतः बसला काही अंतर चालू गेल्यानंतर पुन्हा त्याला काही लोक भेटली आणि ते म्हणतात की बाबा रे तुला काही पटलं पाहिजे मुलाला खुशाल त्या ठिकाणी रखडत पायी चालवले आणि स्वतः मात्र घोड्यावर बसलाय त्याला तेही पटलं आणि मुलाला त्या ठिकाणी घोड्यावर बसून घेतलं आता काही अंतर चालू गेल्यानंतर पुन्हा काही लोक त्यांना म्हणाले की बाबा रे तुम्हाला काही कळायला पाहिजे जनाची नाही तर मनाची तरी धरावी अरे तुमचं वजन किती त्या घोड्याचं वजन किती त्या ठिकाणी तुला कळायला पाहिजे त्याला तेही पटतं आणि तो काय करतो माहिती का महाराज तो त्या ठिकाणी घोड्याचे 4ही पाय बांधतो आणि त्या दोघांच्या खांद्यावरती घेतो आणि चालतो काय पुढे गेल्यानंतर पुन्हा काही लोक त्यांची टिंगल उडवतात तो म्हणतो की बाबा रे हे जनाचं काही खरं नाही जन हे घोड्यावरही बसू देत नाही आणि पायही चालू देत नाही जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की पतित पावना देवराया हो
लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया, किंवा लौकिक जैसा ओक धरता धरवेना अभक्ता जिरेना संत संग. तुकोबराय म्हणतात या जनाचा काही भरोसा नाही बरं. हे जन हे धड घोड्यावरही बसू देत नाही, पायही चालू देत नाही आणि काहीही करू देत नाही. का एखाद्यानं जर त्या ठिकाणी भगवंताची पूजा केली ना, लोक त्याला म्हणतात काय पसारा मांडून बसलाय बाबा. आणि एखाद्यानं जर पूजा केली नाही तर त्याची लोक निंदा करतात. आचार करिता म्हणती हा पसारा, न करिता नरा निंदता. ती ऐका. पुन्हा जर समजा जास्त बोललं ना तर लोक म्हणतात बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ, न बोलता सकळ म्हणती गर्वी. बरं बोललं जर नाही ना तर लोक गर्विष्ठ म्हणतात बरं. आणि मग म्हणून त्या ठिकाणी लोकांचा काही भरोसा नाही. ऐका. लग्न करू जाता म्हणती हा मातला, न करिता झाला नपुसक. ऐका. लग्न जर केलं ना त्या ठिकाणी म्हणता की याची बुद्धी काय झाली आहे, भ्रष्ट झाली. ऐका. दृष्टांत सांगते तुम्हाला. एक उद्धालक नावाचे ऋषी होते. उद्धालक नावाचे ऋषी होते आणि त्यांना त्या ठिकाणी यज्ञ करण्यासाठी पत्नीची आवश्यकता होती. त्यांची पहिली पत्नी वारली म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ब्रह्मदेवाची पुत्री कर्कशा हिच्या सोबत काय केला, विवाह केला. आणि आता ही कर्कशा त्यांना खूप त्रास द्यायची, खूप त्रास द्यायची. त्यांना उलट सुलट बोलायचे. खूप त्या ठिकाणी अस्तव्यस्त ते ऋषी झाले. आणि मग एका दिवशी त्यांच्या एक ऋषी मित्राजवळ गेले आणि म्हटले बाबा रे तुला काय सांगू, माझी अवस्था, बायको नुसती मला उलट सुलट बोलती, मला फार त्रास देते ती. तेव्हा ते ऋषी मित्र म्हणतात की ऐका ना ऋषीश्वर, तुम्ही काय करा, ती जे बोला ना तिचं तुम्ही उलट बोलत जा, म्हणजे ती काय करेल, सुलट बोलत जाईल. म्हणून त्या ठिकाणी ठीक आहे म्हटले. आणि मग घरी गेले आणि तिला म्हणतात की ऐक त्या ठिकाणी माझ्या बापाचं काही दिवसांनी वर्ष श्राद्ध आहे आणि मग पिंडदान आपल्याला करायचं नाही. ती म्हणते का करायचं नाही, मी करणार. तो म्हणतो ठीक आहे, परंतु ब्राह्मण काय जेवायला बोलवायचे नाही. ती म्हणते की मी बोलावणार, एक ब्राह्मण नाही, मी 108 ब्राह्मण बोलवीन. बरं ठीक आहे. आता याला मनामध्ये खूप आनंद होत होता यांना. आणि मग ते म्हणतात की बरं ठीक आहे, परंतु त्यांना चांगला पंचपक्वानाचा नैवेद्य करायचं नाही. तेव्हा ती म्हणते का करायचं नाही, मी चांगला पंचपक्वान सोडून त्या ठिकाणी अजून एक त्या ठिकाणी पक्वान त्याच्यामध्ये टाकेन आणि जेवण त्यांच्यासाठी चांगलं तयार करेल. बरं तो म्हणला ठीक आहे. आता वर्ष श्राद्ध जवळ आलं. ते म्हटल्याप्रमाणे सर्व त्या ठिकाणी योग्य रीतीनं पार पडलं. आता तो म्हणतो की ऐक, आता हे पिंड आहे ना ते मी नाल्यात टाकून येतो. ती म्हणते का, नदी नाही का? तेव्हा तो म्हणतो मी जातो. ती म्हणते नाही मी जाते. बरं तो म्हणतो अगं जाऊ नको. तेव्हा ती म्हणते मी जाणार. तो म्हणतो नदी आहे पुढे, जाऊ नको. ती म्हणते मी जाणार. नदीत पाण्यामध्ये पाय ठेवू नको. ती म्हणते मी ठेवणार. अगं बुडशील. ती म्हणते मी बुडणार. आणि मरशील, मरणार. तो त्या ठिकाणी ती बुडाली, मेली, गेली. तो म्हणतो बिना औषधाची खरूच गेली. विठाला विठाला. आता ही कर्कशा बायको मेल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी यज्ञ करता त्यांना पत्नीची गरज, म्हणून त्या ठिकाणी तिसरा विवाह केला. आणि सर्व लोक त्यांना म्हणू लागले काय विषांत ऋषी आहे हो, 3 लग्न केलेत. आणि म्हणून काय म्हणतात लोक, काय म्हणतात, लग्न करू जाता म्हणती हा मातला. आणि त्याच आश्रमामध्ये एक ऋषी राहत होते. त्यांचं वय पार 60 मध्ये गेलं, परंतु त्यांचा विवाह झाला नाही. म्हणून लोक त्यांना म्हणायचे की न करिता झाला नपुसक. विठाला विठाला विठाला. तुकोबराय म्हणतात की या जनाचा काही भरोसा नाही, काय बोलतील हे सांगतेच नाही. त्यामुळे जनाच्या पाठीमागे तुम्ही लागू नका. ऐका. आता आपण त्या ठिकाणी जनाचा तुम्हाला त्याग करावा लागेल. जब तक नाता जगत से तब तक भक्त न होय. त्या ठिकाणी नाता तोडे हरी भजे भक्त कहावे सोय. किंवा तुका म्हणे आता ऐका वचन तेजून या जन भक्ती करा. तुकोबराय म्हणतात की या जनाचा त्या ठिकाणी तुम्ही त्याग करा, तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला भक्त म्हणण्याचे त्या ठिकाणी येईल. तेव्हा मग तुकोबराय म्हणतात की जनाच्या मागे लागू नका. आता तुकोबराय धनाचं वर्णन सांगतात. आता आपणही धनाचा विचार करू. ऐका. धन किती वाईट असतं हो. त्या धनामध्ये दुःखाची प्राप्ती आहे. बरं जनक नंदिनी सीतामय्याला देखील या धनामुळे दुःखाची प्राप्ती झाली. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना.
दुःखाची प्राप्ती धनामुळे झाली आहे का? एकदा प्रभू रामचंद्र आणि सीतामाई वनवासाला असताना सीतामाई फुलं तोडण्यासाठी त्या ठिकाणी वनात गेल्या. वनात गेल्याबरोबर त्यांना एक काय दिसलं? सोन्याचं हरिण दिसलं. सोन्याचं हरिण दिसलं, ते पाहिलं आणि त्यांना इतकं आवडलं, ते पळत पळत त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांकडे आल्या आणि म्हणल्या की ऐका राघवा, तुम्हाला मी एक आज घडलेला वृत्तांत सांगते. तोडिता फुला मी सहज पाहिला जाता, तोडिता फुला मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या हो हरिण अयोध्या नाथा, मज आणून द्या हो हरिण अयोध्या नाथा, आणून द्या हो हरिण अयोध्या नाथा. सीते, अगं त्या हरणामध्ये एवढं काय विशेष आहे? तेव्हा सीतामाया म्हणतात, झळकती तयाचे रत्ने शृंगावरती, ते निंद्र चापसे बहुमज आवडते, जा करा करा मी पुष्टी बांधीन आता, मज आणून द्या हो हरिण अयोध्या नाथा. प्रभू, मी त्या हरणाचं किती वर्णन करू, सांगता येणार नाही. ऐका, किती किती मृगाचे वर्णन मी करू, त्या मृगास धरणे अशक्य कैसे म्हणू, मजसाठी तोडिले आपण शंकर घनू, जा करा करा मी पुष्टी बांधीन आता, सीते, अगं त्या हरणाचं तू काय करशील? काय करशील त्या हरणाचं तू? तेव्हा सीतामाई म्हणतात, जाताच पाहतील हरिण सासवा जावा, करतील कैकई भरत आपुला हेवा, मजकडे जपून मी ठेवीन हा ठेवा, जात्वरा धनुर्धरा आता जा हो आता, आणून द्या सीतामाई त्या ठिकाणी त्या हरणाचं वर्णन करून करून सांगतात आणि श्रीहट्ट आहे, आता तो पूर्ण करावाच लागेल. श्रीहट्ट पूर्ण करावा लागतो. बरं, बायकोनं जर मकर संक्रांतीला साडी मागितली तर द्यावाच लागते. त्या ठिकाणी श्रीहट्ट पूर्ण करावाच लागतो. म्हणून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्या हरणाच्या मागे गेले आणि सीतामय्याला लंकेमध्ये, सोन्याच्या लंकेमध्ये राहावं लागलं. म्हणून त्या ठिकाणी सुभाषितकार सुंदर वर्णन करतात, अर्थानावर्जने दुःखे संचितानाच रक्षणे, नाशे दुःख वये दुःखे धिगर्थान क्लेश संशयान. म्हणजे त्या ठिकाणी धनामागे दुःखाची प्राप्ती आहे. ऐका, अजून धनामागे काय आहे तर त्या ठिकाणी कळी काळाचा लाग आहे. बरं, द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा. द्रव्याच्या मागे कळी काळाचा लाग आहे. म्हणून त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात की या धनाचा तुम्ही त्याग करा. तुकोबराय म्हणतात ती लोक एवढे धनासाठी वेडे झालेले असतात ना, तुका म्हणे धनासाठी देती प्राण. ते धनाच्या मागे प्राण देखील द्यायला तयार असतात. पण जगद्गुरु तुकोबराय पुन्हा एका ठिकाणी म्हणतात की जर धन योग्य रीतीनं जर तुम्ही मिळवलं तर त्या धनाला मान्यता आहे. बरं, जोडणी या धना उत्तम व्यवहारे, जोडणी या धना उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी
मार्गाने कमवलं तर त्याला मान्यता आहे, परंतु तुकोबाराय म्हणतात की भक्ताला धन आवडू नये. बरं ठीक आहे, जनधनाचा विचार झाला. तुकोबाराया आम्हाला पटलं देखील, बरं जनधन आवडू नये हे आम्हाला पटलं, परंतु माय बाप का आवडू नयेत याचा आम्हाला प्रश्न आहे. कारण माय बापाच्या सेवेनं भक्त पुंडलिकानं विटेच्या 2 तुकड्यावरती भगवंताला 28 युगांपासून उभं केलं, आणि तुम्ही कसे म्हणतात की मायबाप देखील आवडू नये? कारण माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात की सकळ तीर्थांचे धुरी जे का माता पितरी तया सेवेसी किर शरीरे लोन की जे. त्या ठिकाणी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात की माय बाप का आहे सकळ तीर्थांचे मूळ स्थान आहे. त्या ठिकाणी अजून एक प्रमाण आहे बरा, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. अति अवघीच देवाचीच रूपे. त्या ठिकाणी माय बाप जर देवाचे रूप आहेत, मग त्या ठिकाणी माय बाप का आवडू नये? तुकोबराया त्या माय बापाच्या सेवेनेच गणेश बाप्पांनी अग्रपूजेचा मान मिळवला. श्रावण बाळाची कथा तर सर्व भारतीयांनाच ठाऊक आहे. मग हे माय बाप जर पूज्यस्थानी असले तर त्या ठिकाणी ते का आवडू नयेत? तर तुकोबराय म्हणतात, ऐका प्रमाण आहे बरं, प्रमाणाशिवाय बोलणार नाही. माय बाप का आवडू नयेत? तर तुकोबराय म्हणतात, हित नाही ठाऊके जननी जनका दावीला लौकिका चारतीही. ऐका, हित त्या माय बापांना माहीत नसतं. ऐका, तुकोबराय म्हणतात की माय बाप जर सापासारखी आणि बोक्यासारखी असले तर त्यांना काही अर्थ आहे का? माय बाप जरी सरपिन का बोक्का तयाच्या सुखा संगुन पविजे बाळ. त्या तुकोबराय म्हणतात की जन्मोजन्मी माता पिता आपले बदलत असतात. बरं, तुका म्हणे काही किती म्हणो बाप आई, म्हणून जन्मोजन्मी त्या ठिकाणी आई बाप हे बदलत असतात. म्हणून त्या ठिकाणी माय बाप आवडून येत दादा, कारण माय बापांना खरं हित माहीत नसतं. म्हणून त्या ठिकाणी खरं हित त्या ठिकाणी भगवंताला आणि संतांनाच माहीत असतं. म्हणून त्या ठिकाणी हित त्यांना माहीत नसतं. मग तुकोबराया तुम्ही म्हणतात की जनधन आवडू नये, माता पिता आवडू नये, मग निर्वाणीच्या प्रसंगाला तुमच्या माग पुढे कोण उभं राहिलो? या महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात निर्वाणी गोविंद असे मागे तू. टाळी वाजवायची सर्वांनी. निर्वाणी गोविंद असे मागे तू. निर्वाणी गोविंद निर्वाणी गोविंद
खडे पडवणे दे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा रे, जनधन आणि माता पिता हे माझ्यासाठी त्या ठिकाणी मला सहाय्य करू शकणार नाही, तर भगवान परमात्मा निर्वाणीच्या प्रसंगाला माझ्या मागे पुढे उभा राहील. आता यासाठी भरपूर दृष्टांत आहे, पण आपली आता करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला आता भजन करायचं आहे. सर्वांनी हात वरती करायचे बरं, कारण आम्ही गावे तुम्ही कोणी काही न म्हणावे, ऐसे तवा आम्हा सांगितले नाही देवे. म्हणून म्हणा रामकृष्ण टाळी वाजवा हाते, नाचा डोला प्रेमी आपुल्या सोयीते. विठोबा रखुमाई आणि तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की असे जे भक्त आहेत त्या भक्तांना तुम्ही सहाय्य करा. नाही सहाय्य करता आलं तरी हरकत नाही, परंतु त्यांना भय दाखवण्याचं काम करू नका, नाही तर हिरण्यकशिपू सारखी तुमची गती झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुको म्हणे सत्य कर्मावे साय,
नावडे जनधन माता पिता नावडे रे माता पिता सत्या कर्मा भावी साह्य घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता नियोजित वेळेत अभंग सोडवण्याचा अल्पसा प्रयत्न केला। हे ज्ञान माझं नसून माझ्या गुरुवर्या साध्वी सोनाली दिदी करपे यांचं आहे। कारण माऊली सांगतात गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शने समाधान आती जैसे हे ज्ञान त्यांचंच आहे म्हणून अल्पसा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला। ऐका आज आपल्या सप्ताहाला 6वा दिवस आहे बरोबर ना। 6वा दिवस आहे। प्रत्येक त्या ठिकाणी कीर्तनकारानं तुम्हाला नामस्मरण करा हे सांगितलं असेल बरोबर ना। नामस्मरण करा हे प्रत्येक कीर्तनकारानं तुम्हाला सांगितलं असेल। माझीही तुम्हाला कळकळीची विनंती आहे बरं या कलियुगामध्ये नामस्मरणच त्या ठिकाणी नामस्मरणच करावं। नामस्मरण जर केलं नाही तर जीवन व्यर्थ आहे बरं। मी कशा प्रकारे सांगते मी तुम्हाला। पंछी पंख बिना हाथी दंत बिना नारी पुरुष बिना वेशा पुत्र पिता बिनहीना वैसे प्राणी भजन बिना सुमिरन कर जय हो जय हो। मोरे मना सुमिरन गाई वाजवा। मोरे मना तेरी गीत उमर हरे सुमिरन
तर जीवन व्यर्थ आहे. बघा प्रत्येक युगामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळी साधनं सांगितली आहे. बघा एक सुंदर दोहा आहे. सतयुग में प्रभु ध्यान से रिझे, सतयुग में प्रभु ध्यान से रिझे, त्रेता युग में यज्ञ किए से, द्वापर में संतुष्ट प्रभु जी, विधि वय पूजा अर्घ दिए से, ज्ञानन ध्यानन यज्ञन पूजा स्मरण करो बस सच्चे ये, कलियुग में कीर्तन प्रिय श्री हरि, कलियुग में कीर्तन प्रिय श्री हरि, सद्गति दे बस नाम लिए से, सद्गति काल में जिसमें मुक्ति मिले बस नाम लिए से, सबसे सद्गति काल में जिसमें मुक्ति मिले बस नाम लिए से, मुक्ति मिले बस नाम लिए से, मुक्ति मिले बस नाम लिए से. या ठिकाणी प्रत्येक युगामध्ये वेगवेगळी साधनं सांगितलेली आहेत, परंतु कलियुगामध्ये नामस्मरण हे एक साधन सांगितलेलं आहे. म्हणून कळकळीची विनंती आहे, नामस्मरण जीवनामध्ये करावं. आज या ठिकाणी सगळे गायक वृंद, मृदुंगाचार्य सर्वांनी सुंदर अशी साथ दिली. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. श्रोते मंडळींनी सुद्धा सुंदर अशी साथ दिली. आपले विनेकरी बाबा असतील, चोपदार बाबा असतील, साऊंडसिस्टीमवाले दादा असतील, सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. आज या ठिकाणी आपल्या सप्ताह 60 वर्ष पूर्ण झाले. हे काय सोपं नाही बरं. प्रत्येक नियम केला ना, तो जर पूर्ण झाला नाही ना त्याला अर्थ नाही. पण नियम चालू केला, आज 60 वर्षापर्यंत नियम आपला टिकला आहे, म्हणजे याला आपण आपलं त्या ठिकाणी सौभाग्य म्हणावं. आज या ठिकाणी 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या 60 वर्षामध्ये आज या ठिकाणी 6व्या दिवसाची सेवा माझ्याकडे दिली. समस्त ग्रामस्थ मंडळींचे त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते. करविली तैसी केली कटकट, वाकडी की नीट देव जाणे, किंवा किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले. येथे माझे जे उरले पाईकपणे, जे चांगलं असेल ते घ्या आणि जे वाईट असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत, म्हणून मला परत करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.